जोपर्यंत या महिलांना आपण मानव संसाधन म्हणून विकसित करणार नाही तोपर्यंत विकसित भारत होऊ शकत नाही। आपण जर आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये गेलो तर या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा मंत्र आपण सर्वांनी शिकलाय। म्हणजे सर्व लोकांमध्ये शक्ती रूपाने बसणारी अशी आमची माता आहे, अशी आमची देवी आहे आणि तिच्यामुळेच आमचं अस्तित्व आहे। अशा प्रकारची संकल्पना ही आपण अनेक शतकं सांगितली, पण दुर्दैवाने समाजातली विषमता ही हळूहळू इतक्या विकोपाला गेली। स्त्री पुरुष असमानता ही देखील इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की त्यातनं काही अतिशय मानवतेला लाजवतील अशा प्रकारच्या रूढी परंपरा देखील समाजामध्ये आपण सुरू झालेल्या बघितल्या आणि त्यातूनच हळूहळू शिक्षणाचा अभाव, रूढी परंपरांमुळे सामाजिक बंधनं अशातनं आमच्या स्त्रियांचा एक खडतर प्रवास हा आपण बघितला। खरं तर आपण सर्वांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी त्या काळी समाजाचा विरोध पत्करून आणि अनेक वेळा शिव्या शाप खाऊन, दगडधोंडे खाऊन, अगदी विष्ठा फेकली तरीही आपली निष्ठा न सोडता त्या ठिकाणी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुन्हा एकदा ठेवली आणि त्यातून आपल्याला एक नवीन महाराष्ट्र आणि त्यानंतर एक नवीन भारत उभा राहताना पाहायला मिळाला। अनेक रूढी परंपरा त्या ठिकाणच्या जुगारण्याचं काम हे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलं। विधवा पुनर्विवाह असेल किंवा केशवपन करण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची व्यवस्था असेल, ज्या प्रकारे समाजामध्ये एखाद्या स्त्रीला तिच्या पतीच्या निधनानंतर वागवलं जायचं त्याच्यामध्ये एक क्रांतिकारी बदल करण्याचं काम हे देखील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्याकरता ते आदरणीय आहेत। कालच आमच्या सभागृहामध्ये पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने आणि महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही चर्चा ठेवली होती आणि त्यावेळेस देखील मी सांगितलं की आज आपण जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 28 वर्षाचा कारभार बघितला तर एक उत्तम प्रशासक कशा प्रकारे समाज निर्मिती करू शकतो, कशा प्रकारे राष्ट्र निर्मिती करू शकतो हे आपल्याला त्यांच्या व्यवहारातनं पाहायला मिळतं आणि ज्या प्रकारे त्यांनी विविध प्रकारचे प्रशासकीय मानदंड हे त्या ठिकाणी प्रस्थापित केले। एक अतिशय समृद्ध राज्य असताना देखील ज्या प्रकारे त्या राज्यामध्ये इदम न मम हे माझं नाही हे समाजाचं आहे अशा ट्रस्टीशिपच्या भावनेतनं त्यांनी राज्य केलं। देशभरामध्ये आणि महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये त्या ठिकाणी बारव असतील, पाणवठे असतील, वेगवेगळ्या लोकोपयोगी गोष्टी असतील त्या त्यांनी बांधल्या आणि देशभरामध्ये परकीय आक्रमकांनी जी आपली श्रद्धास्थळं नष्ट केली होती ती सगळी श्रद्धास्थळं पुनर्निर्मित करण्याचं काम देखील त्यांनी केलं आणि हे सगळं करताना त्यांची कर पद्धती, त्यांची कायदा सुव्यवस्थेची पद्धती ही प्रत्येक गोष्ट मला असं वाटतं अनुकरणीय आहे। ज्या प्रकारे त्यांनी छोटे उद्योग सुरू केले, ज्या प्रकारे शस्त्रास्त्रांचे कारखाने सुरू केले, मला असं वाटतं की अशा प्रकारच्या आमच्या या शक्तिरूपी आमच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक स्त्री किती परिवर्तन करू शकते। आणि अर्थातच आपल्या सर्वांना प्रेरणा देणाऱ्या आई जिजाऊ माँसाहेब ज्या काळामध्ये देशातले अनेक राजे आणि राजवाडे हे मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारत होते त्यावेळी आई जिजाऊंनी ठरवलं की या रयतेला मला मुक्त करायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं, त्यांना संस्कार दिले आणि त्यांना सांगितलं
की ही काळ रात्र संपवून एक नवीन पहाट झाली पाहिजे, तुझी जबाबदारी आहे. आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी जे केलं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणूनच ही जी काही एक आपली शक्ती आहे, या शक्तीचा आविष्कार हा सातत्याने आपल्याला होत राहिला पाहिजे. या दृष्टीनं या महिला दिनाचं एक महत्वाचं औचित्य आहे. आणि आपण सगळे लोक निश्चितपणे एक गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक गोष्ट आपल्याला निक्षून सांगितली की जगाच्या इतिहासाकडे आपण बघितलं तर तेच देश विकसित देश होऊ शकले ज्या देशांनी हे ओळखलं की आपल्या अर्थचक्राचे 50% हिस्सेदारी ही महिलांकडे आहे. त्यामुळे जोपर्यंत या महिलांना आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणणार नाही, जोपर्यंत या महिलांना आपण मानव संसाधन म्हणून विकसित करणार नाही, तोपर्यंत विकसित भारत होऊ शकत नाही. आणि म्हणूनच बेटी बचाओ बेटी पढाओ पासून जिची सुरुवात झाली ते आज लखपती दीदीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ सारखा एक अतिशय चांगला उपक्रम की ज्या उपक्रमाने आमच्यामध्ये देखील एक प्रकारे समाजात जी अतिशय घृणास्पद अशा प्रकारची प्रथा सुरू झाली होती की स्त्री भ्रूण हे नष्ट करून टाकायचं, आज ज्या ठिकाणी अशा प्रकारची लिंग विषमता आपल्याला पाहायला मिळते, काही जिल्हे अजूनही आहेत जे सुधारतायत पण अजूनही विषमता आहे, त्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहू शकतो की अक्षरशः मुलांना लग्नाकरता मुली देखील उपलब्ध नाहीत, असेही काही तालुके किंवा काही गाव आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस हे लक्षात येतं की कशा प्रकारचा मूर्खपणा हा आपण केलेला आहे. पण मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ 2015 साली सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचे जे चिन्हित जिल्हे होते, ज्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी सुधारणा झाली, गुणोत्तर जे आहे ते देखील सुधारलं आणि आता लोकांनाही लक्षात येत आहे. आणि मी स्वतः देखील एका मुलीचा बाप आहे, त्याच्यामुळे मी हे सांगू शकतो की मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात, चांगल्या असतात, त्या आईबापाची काळजी जास्त घेतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ही मानसिकता जी आहे, ही मानसिकता निश्चितपणे आपल्या समाजामध्ये देखील बदलते आहे. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम ओटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.